रामकृष्ण हरी माऊली. आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. अधिक मासाची कहाणी ऐकावी किंवा वाचावी. एके दिवशी तपोवन वनामध्ये अनेक ऋषीमुनी बसले होते. त्या ठिकाणी महर्षी व्यास आले. ते म्हणाले, आता पुरुषोत्तम महिना येणार आहे. या महिन्यात स्नान, दान, व्रत, नियम अशी खूप कर्मे करावी. ऋषीमुनींना आश्चर्य वाटले. ऋषीमुनींनी अधिक मासाची माहिती व्यासांना विचारली. महर्षी व्यास म्हणाले, चंद्र सूर्याच्या गतीमुळे दरवर्षी 10 दिवसाचा फरक पडत असतो. म्हणून दर 3 वर्षांनी 1 महिना अधिक धरून कालमेळ बसवलेला आहे. तो अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास. महर्षी व्यास म्हणाले, ही 13व्या महिन्याची कथा मला नारदांनी सांगितली. पृथ्वीवर फिरत होते त्यावेळी त्यांना अनेक दुःखी माणसं दिसली. पृथ्वीवरील माणसांचं दुःख दूर कसं करावे याचा विचार करीत नारद वैकुंठाला आले. भगवान विष्णू ध्यान करत होते. नारदांनी विष्णूंना विचारले की आपण कशाचं ध्यान करता? विष्णू म्हणाले, नारदा, अधिक मास येणार आहे. त्याचा स्वामी गोपाल मुरलीधर पुरुषोत्तम आहे. त्याचंच मी ध्यान चिंतन करत आहे. त्याच्या कृपाप्रसादानं अनेकांची दुःख कमी होतील. त्या अधिक मासाचं अतिशय महत्त्व आहे. नारद म्हणाले, देवा, मृत्यू लोकातील माणसं दुःखी आहेत. त्यांचं दुःख नाहीसं करणाऱ्या अधिक मासाची कहाणी आपण सांगावी. आपले विचार पृथ्वीवरील लोकांना मी ऐकवीन आणि त्यांची दुःख कमी होऊ शकतील. श्री विष्णू म्हणाले, चंद्र सूर्याच्या गतीत जो फरक पडतो त्याचा मेळ बसवण्यासाठी दर 3 वर्षांनी 1 महिना अधिक धरावा लागतो. या महिन्यात सूर्य संक्रांत नसते, म्हणून त्याला मलीन महिना किंवा मलमास म्हणतात. या महिन्यात लग्न कार्यादी मंगल कार्ये करीत नाहीत. मी त्या मलीन अधिक महिन्याला पुरुषोत्तमाचं दिव्य रूप प्राप्त करून दिलं. गोपालकृष्णानं वर दिला की या महिन्यात तीर्थस्नान, व्रत, नेम वगैरे धर्मचरणास पुण्य कर्मे करतील त्यांना पुरुषोत्तमाची कृपा प्राप्त होईल. त्यांचं जीवन सार्थक होईल. त्याचे मनोरथ पूर्ण होतील. एका दिवशी पांडवांनी कोणते व्रत करावे म्हणून श्रीकृष्णांना विचारले. त्यावेळी श्रीकृष्णांनी उत्तर दिले, अधिक मासातील व्रत करावे, नियम पाळावेत व पुरुषोत्तमाची सेवा करावी. श्रीकृष्णाच्या सांगण्याप्रमाणे पांडवांनी सर्व पुण्यकर्म केली. त्यांना राज्य मिळाले व ते सुखी झाले. अधिक मासामध्ये अनेकांनी पुण्यकर्म करून जीवन सुखदायी बनविले. अधिक मासात कळत नाकळत जरी पुण्य घडले तरी भगवान श्रीकृष्ण त्या भाविकांचे कल्याण करतात. त्यासाठी अधिक मासामध्ये पुण्यकर्म करावे. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. धन्यवाद.